नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराडच्या डॉक्टर माधवी पाटील यांच्या वाईल्ड ट्रेल्स या छायाचित्र प्रदर्शनानं कराडकरांना निसर्गाचं अनोखं दर्शन घडवलं। निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि वन्यजीवांचं अनोखं विश्व त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे। निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, वन्यजीवांचं अनोखं विश्व आणि त्या प्रत्येक क्षणाला कॅमेऱ्यात जिवंत करणारी एक कलात्मक नजर। कराडच्या डॉक्टर माधवी पाटील यांच्या वाईल्ड ट्रेल्स या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र प्रदर्शनाने नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात नेण्याचा अनोखा अनुभव दिला। शनिवार पेठेतील एम्पायर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या वाईल्ड ट्रेल्स या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉक्टर माधवी अभिजित पाटील यांनी वैद्यकीय सेवेसोबतच छायाचित्रांची आवड अत्यंत संवेदनशीलतेने जोपासली आहे। त्यांची ही कलात्मक वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। या प्रदर्शनामध्ये केनियातील वन्यजीव, उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेशमधील बांधवगड आणि ताडोबा, राजस्थानमधील डेझर्ट नॅशनल पार्क तसेच देशभरातील विविध पक्षी अभयारण्यामध्ये टिपलेली दुर्मिळ पक्षी आणि वन्य प्राण्यांची आकर्षक छायाचित्रे प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली होती। प्रत्येक छायाचित्रातून निसर्गाचं वैभव, वन्यजीवांचे नैसर्गिक जीवन आणि छायाचित्रकाराची संयमी दृष्टी स्पष्टपणे जाणवत होती। यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक रसिकाला निसर्गाचा एक वेगळाच अनुभव घेता आला। कला, संयम आणि निसर्गप्रेम याचा सुंदर संगम असलेले वाईल्ड ट्रेल्स हे प्रदर्शन कराडकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरले। मी डॉक्टर माधवी पाटील, व्यवसायाने मी डॉक्टर आहे, पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा माझा छंद आहे। गेल्या 11 वर्षापासून मी माझा हा छंद जोपासला आहे। सुरुवातीला माझा कॅमेरा छोटा होता, पण जसजशी आवड निर्माण होत गेली तसतसे मी माझे कॅमेरे थोडे हाय टेक्नॉलॉजीचे अपग्रेड करत गेले। 2017ला मी पहिल्यांदा केनियाची सफारी केली, तेव्हापासून माझी ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड वाढली। याची सुरुवात 2016 पासून झाली। सुरुवातीला मी माझ्या घराच्या आसपास असणारे छोटे छोटे पक्षी निरीक्षण करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मला कळालं की यांची रंगसंगती आणि हे किती वेगळं विश्व आहे। ही आवड जोपासत मी भारतातल्या वेगवेगळ्या बर्ड सँच्युरीज आणि टायगर रिझर्व्हना भेट दिली। आतापर्यंत मी जिम कॉर्बेट उत्तराखंड, ताडोबा नॅशनल टायगर रिझर्व्ह बांधवगड, त्याच्यानंतर डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थान आणि वेगवेगळ्या बर्ड सँच्युरी जशा आग्र्याजवळ असणारी केवलादेव बर्ड सँच्युरी, मुन्नार, हट्टेकड बर्ड सँच्युरी इथे मी भेट दिलेली आहे। या प्रदर्शनामध्ये मी वेगवेगळे प्राणी, केनियातले प्राणी, केनियातले पक्षी जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या इथे दिसणारे वेगवेगळे छोटे पक्षी, ज्याच्यामध्ये मुनिया, किंगफिशर असे पक्षी येतात। छोटे छोटे बाज ससाणा ह्या प्रकारातील, ज्याला आपण रॅप्टर असं म्हणतो, अशातले छोटे पक्षी, फाल्कन, केस्ट्रेल हे याचे फोटो ठेवलेले आहेत। ह्या रॅप्टर मधलेच मोठे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गरुड, ऑस्प्रे हे सुद्धा मी याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत। आणि आपल्या इथला दिसणारा आपला राष्ट्रीय जो प्राणी आहे वाघ, त्याचे वेगवेगळ्या पोज मधले फोटो घेतलेले आहेत। आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन आपले कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या हस्ते झालं। त्यांनाही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे, त्यामुळे त्यांनी अगदी मनापासून हे प्रदर्शन पाहिलं आणि त्याला दाद दिली। हा सिंहाचा फोटो हा मसाई मारा केनिया इथला आहे। खूप उत्सुकता होती की सिंह कसा दिसतो, त्यामुळे पहिल्यांदाच आमची जीप सफारी सिंहाच्या ह्याच्याकडे वळाली। सिंह हा जनरली 8-10च्या ग्रुपनी असतो, त्याला सिंहाचा प्राईड असं म्हणतात। तिथे हा सिंह थोड्या अंतरावरती बसला होता, तर तिथे हा फोटो काढलेला आहे।